धन्यवाद ताई. खरं तर एवढा असा परिचय आणि इतकं छान वर्णन केला, जबाबदारी जास्त वाढते. आणि अजून एवढा माझा अभ्यास नाहीये, पण मी प्रयत्न करतीये. आणि माझ्या काय तोडक्या-मोडक्या अभ्यासातून मी जेवढं तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकेल, तेवढा मी प्रयत्न करेल. यानी हा माझा स्वार्थ आहे, की तुम्हाला सांगण्यामुळे माझं ज्ञान अजून वाढणार आहे, अजून अभ्यास चांगला होणार आहे. आणि त्यामुळे मला ही जी संधी दिली योग विद्याधामे त्याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार प्रकट करते. आजचा आपला जो व्याख्यानाचा विषय आहे, खरं तर तो जो आहे तो आहे बृहदारण्यक उपनिषद. जसं आत्ता ताईंनी सांगितलं, की आपण उपनिषद संशोधन विभागातर्फे अनेक उपनिषद वीरची जे कार्य चालू आहे ते अत्यंत उत्कृष्ट चालू आहे. तर बृहदारण्यक उपनिषद हे यावर्षी आपण अभ्यासाला घ्यायचं असं ठरवलं आहे. आणि विशेष म्हणजे माझा जो पीएचडीचा संशोधनाचा विषय हा उपनिषदच असल्यामुळे मला विशेष त्यामध्ये रस आहे. म्हणून मी म्हटलं, की हा माझाच वैयक्तिक स्वार्थ आहे. उपनिषद हे काय आहे हे थोडक्यात मी फक्त सांगते, की उपनी आणि सद म्हणजे गुरूंजवळ बसून किंवा जे जाणकार आहेत त्यांच्याजवळ बसून गूढ ज्ञानाची, गूढ विद्येची एकांतात बसून ज्ञान मिळवणे हे उपनिषदाचं खरा अर्थ होतो. सद, उपनी आणि सद म्हणजे जवळ बसून एकांतामध्ये ज्ञान प्राप्त करणे. खरं तर उपनिषदाला काही जण ब्राह्मण ग्रंथ जे आहेत, वेदांचा जे भाग आहे त्याचं ज्ञानकांड असंही म्हणतात. पण कर्मकांड आणि ज्ञानकांड या दोन्हीही मार्गांचा गूढ अर्थ शोधण्याचा जो काही प्रयत्न आहे तो म्हणजे उपनिषद आहे. माणसाच्या आपल्या आयुष्यामध्ये दोन मार्ग असतात. एक श्रेयाचा आणि एक प्रेयाचा. श्रेयाचा मार्ग काय? की बाबा म्हणजे जो आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. आणि प्रेयाचा मार्ग काय? म्हणजे जे संसारातील भोग्य पदार्थ चा जो मार्ग आहे. आता मग ह्या मार्गामध्ये माणसाने नेमका कोणता योग्य मार्ग निवडायला हवा आणि योग्य मार्गाची प्रेरणा देणारा जो विषय आहे, जे अध्ययन आहे, जे ज्ञान आहे, ते म्हणजे उपनिषद आहे. यावर्षी आपण बृहदारण्यक उपनिषद निवडलं आहे. त्याचं मूळ कारण काय आहे त्याचं मी सांगू इच्छिते. तर बृहदारण्यक उपनिषदच का? सर्वप्रथम मी थोडी माहिती देऊ इच्छिते कारण आज आपलं एक प्राथमिक माहितीच्या स्वरूपातलं व्याख्यान आहे. शनिवार, रविवार आपण आता बृहदारण्यक उपनिषदाचा अभ्यास करणार आहोत. आपण सगळे मिळून करणार आहोत. मला नक्कीच खात्री आहे की हा अभ्यास आणि हे अध्ययन खूप सफल होईल. बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्याच्या नावातच असं आहे की बृहत म्हणजे ते अत्यंत मोठे, विशाल आणि विस्तृत आहे. म्हणजे जी मुख्य आपण 10 उपनिषद धरतोय तशी 108 आहेत. पण मूळ जी 10 उपनिषदं आहेत, त्यापैकी बृहदारण्यक उपनिषद हे त्यातल्या त्यात शुक्ल यजुर्वेदामधलं एक अत्यंत विस्तृत उपनिषद आहे. म्हणून त्याचं नाव आहे बृहद अरण्यक. म्हणजे अत्यंत विस्तृत ज्याच्यामध्ये सगळ्या विषयांचं वर्णन आलेलं आहे असं ते बृहदारण्यक उपनिषद शुक्ल यजुर्वेदाचं आहे. यजुर्वेदाचे दोन भाग आहेत. एक आहे कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. आणि या शुक्ल यजुर्वेदाचे जे मेन प्रणेते आहेत ते आहे याज्ञवल्क्य ऋषी. त्यांनीच या बृहदारण्यक उपनिषदाची सुद्धा रचना केली आहे. आता हे याज्ञवल्क्य ऋषी कोण होते? तर हे होते वैशंपायनांचे शिष्य. वैशंपायन हे जेव्हा यजुर्वेदाचं ज्ञान आपल्या शिष्यांना देत होते, तेव्हा याज्ञवल्क्य ऋषी आणि वैशंपायन यांच्यामध्ये एक दिवस वाद झाला. आणि त्या वादामध्ये नाराज होऊन वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना असं सांगितलं, की जे काही ज्ञान तुम्ही माझ्याकडनं प्राप्त केलं आहे, ते तुम्ही मला आता परत द्या. आणि मग गुरूंची आज्ञा मानून याज्ञवल्क्य ऋषींनी अन्नाचा भाग म्हणजे जो अन्न असतं त्या अन्नाच्या भागामध्ये ते ग्रहण केलं आणि नंतर तो ओकला म्हणजे बाहेर काढला. आणि मग तिथले जे शिष्य होते त्यांनी तित्तिर्य पक्षाचं रूप घेऊन तो ग्रहण केला. जेणेकरून जे यजुर्वेदाचं ज्ञान आहे ते त्यांना प्राप्त होईल आणि त्या बाकीच्या शिष्यांना त्याच्यातून तैत्तिरीय संहिता म्हणजे जे कृष्ण यजुर्वेद आहे त्याचं ज्ञान प्राप्त झालं. आणि मग पायन ऋषींच्या तिथून नंतर शुक्ल यजुर्वेद म्हणजे जेव्हा सूर्य देवताची याज्ञवल्क्य ऋषींनी तपश्चर्या केली तेव्हा
आदित्याने म्हणजे सूर्य देवतेने अश्वाचं रूप घेऊन जे याज्ञवल्क्य ऋषींना यजुर्वेदाचा जो भाग कुठेही शिकवलेला नाही, माहिती नाही, परिचयच नाही, अशा भागाचे यजुर्वेदाचं जे ज्ञान दिलं ते शुक्ल यजुर्वेद. हे सांगण्याचं कारण असं की जेव्हा आपण एखाद्या उपनिषदाचा अभ्यास करतो तेव्हा ते उपनिषद वेदाच्या कुठल्या शाखेमधून आलेलं आहे, त्याचे ऋषी कोण आहेत आणि त्याच्या मागची कथा काय आहे, हे माहिती असणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. म्हणून मी हे छोट्याशा स्वरूपात तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर अशा या याज्ञवल्क्य ऋषी नी रचना केलेलं हे बृहदारण्यक उपनिषद, काही विद्वान असं म्हणतात की हा शतपथ ब्राह्मण, जे वाजसनेयी म्हणजे शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित जे ब्राह्मण ग्रंथ आहे त्याचाच भाग आहे. त्याचं ज्ञानकांड म्हणून ह्या उपनिषदाला ओळखलं जातं. पण खरं सांगायचं तर हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं उपनिषद आहे. कारण ह्या उपनिषदामध्ये भिन्न भिन्न कालीन श्रुती समूहांचा समावेश केलेला असल्यामुळे ते एका कालखंडाचे द्योतक आहे असं आपण जरी म्हणलं तरी काही हरकत नाही. या उपनिषदामध्ये एकूण 6 अध्याय आहेत, ज्यांचं आपण 3 विभागांमध्ये विभाजन करू शकतो. ते म्हणजे एक आहे मधुकांड, एक आहे मुनिकांड ज्याला याज्ञवल्क्य कांड असंही म्हणतात, आणि एक आहे खीलकांड किंवा खीलापथन कांड असं त्याला म्हणतात. या उपनिषदाचं जे स्वरूप आहे ते असं आहे की अध्याय, त्या अध्यायामधलं ब्राह्मण आणि ब्राह्मणामधले मंत्र. ब्राह्मण म्हणजे हा एक भाग आहे, त्या अध्यायाला, त्या भागाला एक नाव दिलेलं आहे. आता अनेक उपनिषद आहेत, पण मग आता त्यातलं बृहदारण्यकच आपण का निवडलं याच्यावर आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्याचा मूळ विषय आहे ब्रह्मविद्या. आता आपण त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर स्वतःविषयी ओळख आपल्याला जर करून घ्यायची असेल की आपण कोण आहोत, तर ह्याच्यासाठी जे एक ज्ञान लागतं ते ब्रह्मविद्या, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आणि ते ब्रह्मविद्या हा मूळ ज्याचा विषय आहे असं हे उपनिषद आपण निवडलं आहे. कारण सगळ्या उपनिषदांमध्ये कुठे ना कुठे परब्रह्माच्या स्वरूपाचं विवेचन आहे. जर दशोपनिषदांचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये हे जाणवेल की परब्रह्म, ब्रह्म, आत्मा, जगत हे सगळं जे काही आहे ह्याचा एक अध्ययन, जी परंपरा आहे ती उपनिषदांमध्ये दिसून येते. आणि बृहदारण्यक उपनिषदाचा मुख्य विषयच ब्रह्मविद्या आहे. म्हणजे हे उपनिषद आपण निवडण्यामागचं कारण हे आहे की सगळ्या उपनिषदांमधून अभ्यास करून जे आपल्याला ज्ञान प्राप्त होणार आहे ते आपल्याला ह्या एका उपनिषदाच्या अध्ययनाने नक्कीच संपूर्ण नसेल पण काहीसं ज्ञान आपल्याला याच्यातून नक्कीच प्राप्त होईल. म्हणून आपण बृहदारण्यक उपनिषद निवडला आहे. खरं तर ब्रह्मविद्या, आता हे जे ब्रह्मविद्या हा जो याचा प्रतिपाद्य विषय आहे तो म्हणजे नेमकं काय आहे, तर ब्रह्मविद्या जसं आपण भगवद्गीतेचं जेव्हा वाचन करतो प्रत्येक भगवद्गीतेच्या अध्यायाच्या शेवटी आपण असा श्लोक म्हणतो की ओम तत्सत इति भगवद्गीता सु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे. म्हणजे भगवद्गीतेला जे आपण असं म्हणतो की ते संपूर्ण उपनिषदांचं सार आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायाच्या अंती जी ब्रह्मविद्या सांगितली आहे त्या ब्रह्मविद्येचा प्रतिपाद्य विषय असलेलं हे उपनिषद काय ही ब्रह्मविद्या. म्हणजे आज व्यावहारिक जगतामध्ये आपल्याकडे आज इतक्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत, मनुष्य आपल्या कामांमध्ये इतके व्यस्त आहेत, एवढं डिजिटलायझेशन झालं आहे, आता तर AI टेक्नॉलॉजी आली आहे. मग ह्या सगळ्या व्यावहारिक जगतामध्ये आम्ही इतकं आनंदी, इतकं चांगलं जगत असताना का बरं इतका क्लिष्ट विषय आम्ही जाणून घ्यावा, का ही ब्रह्मविद्या, का हे ब्रह्मज्ञान आम्हाला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तर त्याचं मी आपल्याला काही लौकिक उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न करते. तर सगळ्यात आधी म्हणजे जे प्राचीन ऋषीमुनी होते, म्हणजे जसं उद्दालक असेल, अरुणी असेल, याज्ञवल्क्य ऋषी असतील, प्रवाहन ऋषी असतील, तर अनेक ब्रह्मर्षी व राजर्षी ह्या ऋषींनी या ब्रह्मविद्येची रचना केली. म्हणजे हे रचना करण्याचं जे काम चाललं ते अत्यंत शेकडो वर्ष चाललं. म्हणजे असं नाही की आज ह्यांनी अभ्यास करायला घेतलं आणि ते ज्ञान झालं, असं नाहीये. हे अत्यंत
खूप ह्याच्यासाठी कालांतराने ह्या संपूर्ण ब्रह्मविद्येचं संकलन करून मग हे उपनिषदांमध्ये याचा विभाजन करण्यात आलं. तर ही ब्रह्मविद्या जी आहे ही अत्यंत म्हणजे अनेक पुष्कळ कालापर्यंत अनेक विद्वान लोकांनी अत्यंत प्रयत्न करून ही सर्वव्यापी ब्रह्मविद्या तयार केली आणि तिच्या पायावरच वैदिक संस्कृतीतील मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनक्रमाची या स्थितप्रज्ञ ऋषींनी उभारणी केली. वैदिक धर्मातील वैयक्तिक व सामाजिक जीवनक्रमाची जी उभारणी आहे, ज्या सर्वव्यापी ब्रह्मविद्येवर झाली ते व्यापक तत्वज्ञान हाच या उपनिषदाचा प्रतिपाद्य विषय आहे. मानवी जीविताचे कोडे उकलून दाखवावे अशा रीतीने अखिल मानव जातीला ऐहिक पारमार्थिक दृष्टीने अत्यंत कल्याणकारक असा अमृत तत्वाचा मार्ग दाखवावा अशा हेतूने वैदिक ऋषींनी या ब्रह्मविद्येची रचना केली. आणि म्हणून ज्या ज्या विषयांचा मानवी जीवनाशी संबंध येतो, मग ती तो व्यावहारिक स्तरावर असेल, पारमार्थिक स्तरावर असेल, त्या त्या मुख्य विषयांचे विवेचन या उपनिषदामध्ये करण्यात आले. आता व्यावहारिक स्तरावर ह्या उपनिषदांमधले विषय आपल्याला कसे उपयोगी होऊ शकतात, किंवा जेव्हा आपण ह्या उपनिषदाचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आज आपल्याला याचं काय महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की एकूण 6 अध्याय आहेत आणि त्या 6 अध्यायांमध्ये अनेक विषयांचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जे आलेलं आहे एक सृष्टीची उत्पत्ती, म्हणजे यज्ञीय अश्व जो आहे त्याच्या माध्यमातून एक विराट पुरुषाचं वर्णन केलं आहे, ज्याला आपण असं म्हणतो की ह्याच्यामध्ये पुरुष सूक्तामध्ये ज्याचा उल्लेख आहे किंवा हिरण्यगर्भ सूक्तामध्ये ज्याचा उल्लेख आहे. सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे मग प्राणांचं श्रेष्ठत्व असेल किंवा मन प्राण वाणी यांचं दैवी रूप असेल, जो एक पिंड म्हणजे ब्रह्मांडाच्या उत्पत्ती बरोबर जी पिंडाची उत्पत्ती झाली, किंवा जे ब्रह्मांड सूर्य चंद्र हे सगळ्यांची उत्पत्ती, ह्या समस्त जगताची सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ह्याचं सगळ्यात आधी वर्णन बृहदारण्यक उपनिषद आपल्याला आढळतं. आणि ह्यातून आपल्याला असं कळतं की आपण कसे आलोत. म्हणजे आपण जो एक प्रश्न विचारतो, कधी आपल्याला प्रश्न पडला असेल तर बाबा हे कसं काय ही एवढी सृष्टी निर्माण झाली, कसं केलं असेल हे. म्हणजे प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, प्रत्येक पानाचा आकार वेगळा, प्रत्येक पदार्थाची चव वेगळी. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण ह्याच्याकडे बघितलं तर आपल्याला बरेच ह्याच्यामध्ये वैज्ञानिक सिद्धांत दिसून येतील. म्हणजे असं नाही की उपनिषद फक्त आध्यात्मिक दृष्टिकोन देणारा आहे, उपनिषदांचा अभ्यास हा वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा देतो. त्यानंतर ह्या अध्यायामध्ये अनेक ऋषी मुनींची वंशावळी आली आहे, जे आपल्याला वैदिक संस्कृतीचं दर्शन घडवते की त्या काळची वैदिक संस्कृती कशी होती, जे वैदिक आचार विचार होते, मग ते जे ऋषी मुनी होते ते कोण होते, त्यांची वंशावळी याच्यामध्ये आलेली आहे. त्यानंतर गार्गे आणि अजातशत्रू यांचा जो संवाद आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, कारण ब्रह्म आणि मूर्त आणि अमूर्त जे स्वरूप आहे त्याची आपल्याला ह्याच्यातून ओळख होते. त्याच्यानंतर व्यावहारिक स्तरावर उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर याज्ञवल्क्य मैत्रेयी आणि कात्यायनी संवाद हा बृहदारण्यक उपनिषदामधला अत्यंत प्रसिद्ध असा विषय आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. व्यावहारिक स्तरावर हा कसा तर याज्ञवल्क्य ऋषी जे होते त्यांना 2 पत्नी होत्या, एक मैत्रेयी आणि एक कात्यायनी. आणि मैत्रेयी जी होती ती अत्यंत हुशार, म्हणजे तिला ब्रह्मज्ञान किंवा जे खरं ज्ञान आहे ते जाणून घेण्यामध्ये रस होता. जेव्हा याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पुढच्या वानप्रस्थाश्रमानंतर सगळी संपत्ती आणि हे घेऊन जेव्हा ते वनामध्ये जायला निघाले तेव्हा मैत्रेयी जी होती तिला लक्षात आलं की म्हणजे की आपण संपत्ती कधी मिळवू शकतो. मनुष्याने मुख्य साधन मिळवण्याचा अवश्य प्रयत्न करायला पाहिजे, तो अगदी आपल्या व्यावहारिक दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण अवांतर साधनांच्या नादी न लागता, म्हणजे जसं जी अवांतर आपली भोग्याची विषय आहे त्याच्या नादी न लागता आता माझ्या समोर जे ऋषी मुनी आहेत, जो जाणकार आहेत, त्यांच्याकडनं जे मी ज्ञान प्राप्त करून घेईल, कारण ही संधी जी आहे ज्ञान प्राप्त करून घेण्याची ती आत्ताच मिळू शकते.
आणि जे प्रत्यक्ष आणि जे खरं ज्ञान आहे त्याचा बोध करून घेणंच मला आवश्यक आहे. कारण मी संपत्ती कधी मिळवू शकते, बाकीच्या सगळ्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे काही मला कार्य करायचे आहे ते मी कधीही करू शकते. पण एकदा ऋषीमुनी वनात निघून गेल्यावर मग काही मला खरं ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ते काही कळणार नाही. आणि म्हणून मैत्री याज्ञवल्क्यांना असं म्हणते की मला तुमच्या संपत्तीतलं काही नको, मला जाणून घ्यायचंय की नेमकं खरं काय आहे, खरं ज्ञान काय आहे, म्हणजेच ब्रह्मज्ञान. तर ब्रह्मज्ञानाचा मला उपदेश करा, असं त्यांनी सांगितलंय. आणि याज्ञवल्क्य ऋषींनी ह्याच्यामध्ये अत्यंत सुंदर उपदेश केला आहे, जो आपल्या आजच्या व्यावहारिक स्तराला अनुसरून आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ते असं म्हणतात की पुत्रही तुमचा नाही, पतीही तुमचा नाही, म्हणजे आपण जे म्हणतो ना की या जगतात कोणीही कोणाचं नाही, तर आपणच आपले आहोत. म्हणजे स्वतःला मनुष्याने सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे. जेव्हा माणूस स्वतःला प्रिय समजतो आणि जे काही आहे ते माणूस स्वतःच्या इच्छेसाठी करतो, तो कोणाच्याही इतरांच्या इच्छेसाठी करत नाही. पण ही जी प्रेरणा त्याला मिळते, ती ज्याच्याकडनं मिळते ते ब्रह्म, म्हणजे तोच आत्मा, ते ब्रह्मतत्व तुमच्यामध्ये सामावलेलं आहे. म्हणजे व्यावहारिक स्तरावर असे रोज आपले दैनंदिन जीवनात अनुभव येतात आणि आपल्या तोंडातून हे अगदी निघतंच की अरे बापरे, हे कसं झालं ना, कोणी कोणाचा नाही या जगतामध्ये. तर हेच जे व्यावहारिक स्तरावरचं सत्य आहे ते आपल्याला या उपनिषदाच्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर मग जनकाच्या सभेचं वर्णन आहे. म्हणजे जे राजा त्या काळचे होते, त्यांना जे खरं ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, जनक राजा जो होता त्यांना ब्रह्मज्ञान काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. आणि मग त्याच्या सभेचं वर्णन आहे आणि मग त्याच्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी जनक राजाला जो उपदेश केला ब्रह्मज्ञानाचा, त्याचं वर्णन बृहदारण्यक उपनिषदामध्ये आहे. जे आपल्याला तत्कालीन संस्कृतीचं, समाजाचं खास करून आपल्याला एक दर्शन देतं की त्या काळचा समाज हा खरं काय आहे, काय सत्य आहे बाबा, मी कोण आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा होता. म्हणजे आज असं आहे की आपण जेव्हा झोपेतून उठतो आणि झोपेतून उठल्यावर आपण सगळ्यात आधी स्वतःला आरशामध्ये पाहतो किंवा मी आहे ना, तर मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे कोण ह्या प्रश्नाचं उत्तर त्या काळचा समाज शोधणारा होता. जे आज आपण करत नाही. तर ह्याचा अत्यंत सुंदर वर्णन बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेलं आहे. त्यानंतर जे गार्गी, जी ब्रह्मवादिनी गार्गी आहे, तिचा आणि याज्ञवल्क्य ऋषींचे जो एक वाद झाला तोही त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यातून आपल्याला असं कळतं की तत्कालीन ज्या स्त्रिया होत्या त्या अत्यंत हुशार, अत्यंत कुशाग्र बुद्धीच्या आणि अत्यंत आपण असं म्हणू शकतो की ज्ञानी होत्या. म्हणजे त्यांना त्यांना ब्रह्मवादिनी असं जे म्हणलं जायचं ते ह्यासाठी की केवळ जे त्यांचं दैनंदिन जीवन आहे, जे काही एक त्यांची जीवन पद्धती आहे, ह्याच्या व्यतिरिक्त त्या ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करायच्या, ते जाणून घ्यायच्या. आणि अशाच एका ब्रह्मवादिनी गार्गीची आपल्याला ओळख होते, जी आजच्या प्रत्येक स्त्रीला एक प्रेरणा देऊन जाते. त्यानंतर ह्याच्यामध्ये अनेक स्तोत्र आलेली आहेत. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर असं म्हणलं तर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अनेक विषयांचा ह्याच्यामध्ये समावेश केलेला गेलेला आहे. खरं तर उपनिषद म्हणजे केवळ लोक असं म्हणतात की आध्यात्मिक आणि पारमार्थिक जीवनाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. पण आता जेव्हा आम्ही संशोधन करतो आहे, तेव्हा आम्ही त्याला वैज्ञानिक दृष्ट्या त्याचा अभ्यास करत आहोत. आणि खरोखर प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्हाला विज्ञानाचे संदर्भ सापडले आहेत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर मृत्यू, म्हणजे आता जेव्हा मृत्यू हे अंतिम सत्य आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय होतं, ह्याच्यावर तर मी पण ते परदेशातले लोक पण संशोधन करत आहेत. आणि त्याचं उत्तर आपल्याला ह्या उपनिषदातून मिळणार आहे. आपलं जे शरीर आहे ते पंचभौतिक यांनी बनलेलं आहे. म्हणजे जे आपले इंद्रिय आहे, जे आपलं शरीर आहे, त्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा समावेश आहे. आणि मग मृत्यूनंतर माणूसच नेमकं काय होतं बाबा, ह्याच्यामध्ये एक फार छान सिद्धांत सांगितलाय की
मनुष्य जो आहे, जो चांगल्या कर्माने चांगल्या गोष्टीत आणि वाईट कर्माने वाईट गोष्टीत तो स्वतःला बदलवतो. म्हणजे आपण जे म्हणतो की प्रारब्ध आहे बाबा याचं, तर ते प्रारब्ध सुद्धा दोन प्रकारचं असतं. एक असतं स्वेच्छा प्रारब्ध आणि एक असतं परेच्छा प्रारब्ध. माणूस स्वतःच्या कर्माने ते ठरवतो. म्हणजे तुम्ही जर वाईट कर्म केली तर तुम्हाला त्याचं फळ वाईटच मिळणार, आणि जर तुम्ही चांगली कर्म केली तर तुम्हाला चांगलंच फळ मिळणार. तर ह्याच दृष्टिकोनातून हा उपदेश ह्याच्यामध्ये केलेला आहे. आणि मग आपल्या मृत्यूनंतर आपला जो एक मृत्यूची आपण एक म्हणू शकतो की एक पायरी ती ओलांडल्यानंतर काय होतं, आणि मग हे शरीर सोडून जे एक तत्व आहे ज्याला आपण आत्मा ब्रह्म म्हणतो, मग ते दुसरं शरीर कसं धारण करतं, आणि अत्यंत सुंदर म्हणजे आयुर्वेद आणि उपनिषद असा कंपॅरेटिव्ह स्टडी जर केला तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्याचा अभ्यास करणं अधिक सोयीस्कर आहे. त्यामुळे आपलं शरीर कसं बनलेलं आहे, आपल्या आतमध्ये जी इंद्रिय आहेत ती काय आहेत, ह्याचा एक वैज्ञानिक दृष्ट्या दर्शन ह्या उपनिषदामध्ये आपल्याला होणार आहे. त्यानंतर विविध उपदेश याच्यामध्ये केलेले आहेत. जसं की एक छोटीशी कथा आहे की ब्रह्मा देवतेकडे एक दिवस देव आणि असुर जातात, मनुष्य देव आणि असुर, आणि ते म्हणतात की आम्हाला काहीतरी उपदेश करा. तर अगदी द द द असं वर्णाचा उपदेश ब्रह्म त्यांना करतात. आणि हे द द म्हणजे काय, तर बाबा द म्हणजे देवांसाठी द चा उद्देश जो आहे ते आहे म्हणजे दाम्यतः, म्हणजे इंद्रियांचा संयम, इंद्रियांचं दमन करा, हे देवतांना उपदेश केला. मनुष्यांना त्या द मधून केला की दातव्य, म्हणजे काय की तुम्ही दान करा, दत्त म्हणजे दान करा. आणि असुरांना केला की दयध्वम, म्हणजे काय की तुम्ही दया करा. म्हणजे अगदी छोट्या छोट्या कथांमधून संवादातून आपल्याला बऱ्याच गूढ गोष्टींचं ज्ञान या उपनिषदाने होणार आहे. म्हणजे खरा विषय जो आहे तो ब्रह्मविद्या आणि आत्मा हा आहे. तर अत्यंत क्लिष्ट आहे असं अजिबात नाही आहे. जे आपण म्हणतो, मी जसं सुरुवातीला म्हणलं की का बरं याचा अभ्यास करायचा, तर स्वतःची स्वतःशी ओळख व्हावी म्हणून. मग काय बाबा हे आत्मज्ञान, तर हे आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे जेवढे काही प्रमुख विषय आहेत त्या सगळ्यांमध्ये हे ज्ञान सर्वात महत्वाचं, जे ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग दोन्हीची जोड देणारा आहे आणि व्यवहार प्रधान आहे. तत्व आणि व्यवहार यांचा मेळ घालणे या दोन्ही शब्दांचा हे उद्देश आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये असा कोणताही अधिकारी लिहिलेला नाही की स्त्री याचा अभ्यास करू शकत नाही किंवा पुरुष याचा अभ्यास करू शकत नाही. ब्रह्मविद्येच्या अधिकारेबाबत कोणताही अधिकारी असा निश्चित केलेला नाही किंवा त्याचे कोणतेही त्यांनी अटी वगैरे कोणतेही नियम लागू केलेले नाही. जसं मी सांगितलं की ब्रह्मवादिनी गार्गी ज्या होत्या त्यांचा याज्ञवल्क्यांशी संवाद झाला तो ह्याच विषयावर आहे. त्यामुळे ही ब्रह्मविद्या स्त्री पुरुष कोणीही आत्मसात करू शकतात. मग आता ब्रह्म म्हणजे आत्मा हा मूळ जो बृहदारण्यक विषय उपनिषदाचा विषय आहे तो आहे आत्मा म्हणजेच ब्रह्म. याला ब्रह्मही म्हणलेला आहे, आत्माही म्हणलेला आहे. काही काही ठिकाणी याला प्रजापती असा सुद्धा उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. आता हे जे उपनिषद आहे हे शिकवतं आपल्याला आत्म्याचा सिद्धांत, म्हणजे जो व्यक्तीतली शाश्वत आंतरिक वास्तव आहे, जे स्वतःचं अस्तित्व आहे. म्हणजे सर्वांपेक्षा माणसाला प्रिय आपण स्वतःच आहोत. आणि हे आधी समजून घेणं महत्वाचं आहे. आपण म्हणतो की बाबा मी ह्याच्यासाठी केलं, मी त्याच्यासाठी केलं, पण सत्य हे आहे की माणूस कुठे ना कुठे असं म्हणतो बा मी म्हणजे सगळ्यात आधी माणसाला स्वतःच स्मरण होतं, दुसऱ्यांचं स्मरण होत नाही. घरात अनेक लोक असतील पण शेवटी तो म्हणतो की मी असा आणि मी तसा. म्हणजे स्वतःबाबत माणूस जेवढा विश्वासू असतो, म्हणजे स्वतःवर माणसाचं जेवढं प्रेम असतं तेवढं इतरांवर नसतं. म्हणून याज्ञवल्क्य ऋषींनी पण या उपनिषद आपल्याला असंच सांगितलंय. पण त्यांचा सांगण्याचा उद्देश हा आहे की स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्याच इच्छेनुसार हे सगळं होतं. म्हणजे काय की तुम्हाला प्रेरणा देणारा आतमध्ये एक तत्व बसलेलं आहे. केनोपनिषदामध्ये ह्याच एक अशीच कथा आहे, जे शिष्य प्रश्न विचारतात की बाबा हे इंद्रियांना प्रेरणा कोण देतं, तर ते जे गुरु आहेत ते शिष्याना हेच सांगतात की डोळ्याने तू पाहतोस, जिभेने तू चव घेतोस, कानाने तू ऐकतोस,
ह्या सगळ्याला प्रेरणा देणारं एक तत्व आहे. आणि ते तत्व म्हणजेच ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म म्हणजेच आत्मा आहे. आणि जो हे जाणतो तो सगळ्या क्लेशांपासून मुक्त होतो. आणि जे मूळ त्याचा जन्माचं उद्दिष्ट आहे ते त्याला अवगत होतं. क्लेश आपल्या योगशास्त्रामध्ये जे सांगितले आहेत की अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या सगळ्या क्लेश विकारांपासून तो मुक्त होतो. आणि तो जे त्याचं उद्दिष्ट आहे, जे परमोच्च उद्दिष्ट आहे त्याला तो प्राप्त होतो. त्यामुळे ह्या ब्रह्माची ओळख जी आपल्यामध्ये सामावलेलं आहे ते आपल्याला या उपनिषदाच्या अभ्यासातून जाणून घ्यायचं आहे. ते आपलं प्रमुख या उपनिषदाच्या अध्ययनाचं प्रमुख आपण म्हणलं तर उद्देश आहे. की आपल्याला आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची आहे की आपण कोण आहोत आणि आपल्यामध्ये जे सामावलेलं तत्व आहे ते नेमकं काय आहे. कारण आपला जो हा आत्मा आहे तो जे ब्रह्मतत्व आहे ते विविध प्रवासातून जात असतं. ज्याला आपण सोपं सांगायचं झालं तर आपण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या ज्या 3 माणसाच्या अवस्था आहेत. तर जागृत अवस्थेमध्ये माणसाला बोध होतो की मी आहे. स्वप्नावस्थेमध्ये हा जो प्रवास असतो हा त्याच्याही पलीकडचा असतो. म्हणजे असं म्हणतात की माणसाच्या सुप्त इच्छा किंवा जे त्याला व्यावहारिक जगतामध्ये नाहीये त्याच्या अनुभवास ते त्याला दिसतं त्याच्या स्वप्नामध्ये. आणि नंतरची आहे सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. ह्या 3 अवस्थेमध्ये जसा एक प्रवास आहे तसाच आपला जो आत्मा आहे तो वेगवेगळ्या प्रवासातून जात असतो. त्याच्यामध्ये हाही एक प्रवास आहे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मग ह्या प्रवासामध्ये काय काय आपल्याला त्याच्यामधून जाणीव होते, कसा तो प्रवास असतो हे आपल्याला ह्या अध्ययनातून कळणार आहे. त्याचप्रमाणे हा आत्मा कुठे स्थित आहे, हे तत्व कुठे स्थित आहे, हे आहे का, खरंच आहे का, ह्याचं सुद्धा वैज्ञानिक प्रमाण या उपनिषदामध्ये आलेलं आहे. त्यामुळे असं नाही की ही कोणती अंधश्रद्धा आहे किंवा ह्याचा काही असं काहीही नाही. अगदी वैज्ञानिक दृष्ट्या ह्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. जसं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलं आहे की इंद्राणी पराण्याहु इंद्रियेभ्यः परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धेः परतस्तु सह. म्हणजे काय की इंद्रियांना पलीकडचं म्हणजे काय की ते सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म आणि स्थूल इंद्रियांच्या पलीकडे एक मन आहे. मनाच्या पलीकडे एक बुद्धी आहे. आणि बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे जे आहे ते तोच आत्मा आहे. म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि आपल्या समस्त जगताला जो उपदेश केला तो हाच आहे. आणि त्याच्याविषयी जाणून घेणं हेच खरं तर आपल्या मानवी जीवनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. व्यावहारिक जगतामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला आपले कार्य, कर्म जी काही आहेत ती व्यावहारिक स्तरावर आहेत. पण आध्यात्मिक स्तरावर जे आपलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे ते हेच आहे. आणि ह्या उपनिषदाच्या अध्ययनातून आपल्याला हेच उद्दिष्ट साध्य करायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या उपनिषदामध्ये एक जसं सद्गुण आणि जी नीतिमत्ता आहे ह्याच्यावर सुद्धा या उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. केवळ स्वतःच्याच आत्म्याचं चिंतन करूनच ज्ञान मिळवता येतं. हे सगळ्यात प्रमुख ह्याच्यामध्ये आहे. पण तो इतर घटकांमध्ये किंवा वृद्धत्व असेल किंवा तहान, भूक, सुख, दुःख या सगळ्यांच्या पलीकडे आहे. पण मूळ ह्याच्यामध्ये सांगण्यात असं आले की स्वतःविषयी जाणून घ्या. दुसऱ्यांमध्ये तर तो स्थित आहे. पण शरीर म्हणून तुम्ही आज एक वेगळे आहात. आणि तुमच्यामध्ये जे सामावलेलं आहे त्याचं तुम्ही आधी ओळख करून घ्या. आधी स्वतःचं जाणून घ्या. आणि त्या स्वतःच्या आत्म्यावर चिंतन करा. त्या ब्रह्मतत्वाचं चिंतन करा. असं ह्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. खरं तर याज्ञवल्क्य ऋषी आणि हे जे उपनिषदाची रचना केली त्याच्यामध्ये अनेक संदर्भ आपल्याला त्या वेदांचे अनेक ब्राह्मण ग्रंथांचे आढळतात. अनेक वैदिक मंत्र, वैदिक संकल्पनांचे आपल्याला ह्याच्यामध्ये संदर्भ आढळतात. अमृतत्व म्हणजे अभ्युदय म्हणजे निःश्रेयस प्राप्ती हे याचं प्रयोजन आहे. आणि ब्रह्मज्ञानमूलक कर्मयोग मार्ग बुद्धी संपन्न अशा स्थितप्रज्ञांनी आचारून त्या काळी ते पूर्ण यशस्वी करून दाखवलं. म्हणजे असं त्या काळात माणसांच्या गरजा ज्या होत्या त्या अत्यंत कमी होत्या.
आज आपल्या गरजा अत्यंत वाढलेल्या आहेत. आपल्या जीवनाची जी जीवन पद्धती आहे ती बदललेली आहे. त्यामुळे अगदी साहजिक आहे की कोणी मला असा प्रश्न विचारला, की "बाबा आम्हाला काय उपयोग आहे हे सगळं ब्रह्मज्ञान वगैरे हे करून?" तर ह्याच्यावर मी एक साधं सरळ उत्तर देऊ इच्छिते, की अ, काही नाही तर निदान तुम्हाला नेमकं आपण कोण आहोत ह्याची तरी थोडीशी ओळख व्हायला मदत होईल, असं मला वाटतं. कारण अ, खरं तर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये अनेक अनुभव असे असतात, की त्या स्तरावर आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, की मुलगाही आपला नाही, वडीलही आपले नाहीत, या जगात कोणीही कोणाचं नाही, हे आपणच कधीतरी आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर म्हणतो. तर व्यावहारिक स्तरावर आपल्याला अनुभव येत असतात. पण आपण त्या दृष्टीने त्याच्याकडे बघत नाही. तर त्या दृष्टीने बघण्यासाठी जो एक दृष्टिकोन हवा आहे, तो दृष्टिकोन मला असं वाटतं, की या उपनिषदाच्या अध्ययनातून मिळेल. अत्यंत बृहत विस्तृत उपनिषद आहे आणि मला फक्त हे आज सांगायचं सत्र घ्यायचं उद्दिष्ट हेच होतं, की जे उपनिषद आपण अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे? हे तुम्हाला एक प्राथमिक स्वरूपात माहिती असावं. ह्याचे श्लोक, ह्याचे विषय आणि त्याच्यामधला गूढार्थ असं आपण समजून घेणार आहोत. हे एक चर्चा सत्रासारखं आपलं अध्ययनाचं आपलं सगळं चालेल. त्याच्यामध्ये असं नाही की फक्त मीच सांगणार आहे, कारण तुम्ही सगळे जाणकार आहात. त्याच्यामुळे तुम्हालाही त्याच्यामधलं काही विशेष अभ्यास असेल, काही तुमचा त्याच्यामध्ये विशेष अध्ययन असेल, तर त्याही तुम्ही आमच्यासोबत सांगितलं, तर त्याने आमच्याही ज्ञानामध्ये वृद्धी होईल. त्यामुळे ह्या उपनिषदाचा अभ्यास करत असताना सर्वांनी त्याच्यामध्ये तेवढाच सहभाग घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. त्यानंतर अजून एक मला असं सांगायचं आहे, की ह्या उपनिषदाचं जे काही आपण स्वरूप घेणार आहोत, 6 अध्याय आहेत. तर विषयानुसार आपण ह्याच्याकडे जाणार आहोत. जे त्याचे विभाग केले गेलेले आहेत. तर पहिल्या अध्यायातले जे विभाग असतील, त्यातले जे विषय, त्याचे श्लोक आणि कारण श्लोक जे वैदिक भाषा, जे वैदिक मंत्र आहेत, ते थोडे क्लिष्ट वाटू शकतात सुरुवातीला. पण त्याचं उद्दिष्ट असं आहे, की जे मूळ मंत्र आहेत, जसं आपण उशवास्योपनिषदाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्याचं आपण अध्ययन केलं, त्या मंत्रोच्चाराचा जो परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे किंवा होतो, त्याचा एक आपण संशोधनात्मक अभ्यास केला. तसंच बृहदारण्यक उपनिषदाच्या अध्ययनातून आपल्या मनावर काय परिणाम होणार आहे, मानसिकदृष्ट्या आपल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याचं अवलोकन करण्यासाठी काही मंत्रांचं श्रवण मला असं वाटतं जर झालं किंवा उच्चारण झालं तर ते अत्यंत आपल्यासाठी चांगलं आहे. कारण हा वैदिक मंत्र आहे. जसं मी सांगितलं की शुक्ल यजुर्वेदाचा हा भाग असल्यामुळे ह्याचा आपल्या शरीरावर, आपल्या मनावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे आपण ह्याचं गूढार्थ समजून सोबतच आपण ह्याचा मंत्र आणि त्यांचे काही ऋचा ज्या आहेत, सगळ्याच आपण घेऊ असं नाही, काही क्लिष्ट आहेत. पण त्यातल्या त्यात जे आवश्यक मंत्र आहेत, जी आपल्या मनाच्या मी म्हणेल की वैचारिक जडणघडणीमध्ये चांगलं त्याचा परिणाम आपल्यावर होऊ शकतो. अशा मंत्रांचा सुद्धा आपण विशेष उच्चारण घेऊया. कारण श्रवणाने सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला असं वाटतं की सफल होतात. मनन, चिंतन आणि स्वाध्याय आणि नंतर निदिध्यास हे जे काही आहे, जसा स्वाध्याय हा क्रियायोग म्हणलेला आहे. तसंच मनन आणि चिंतन आणि श्रवण, मनन आणि चिंतन खरं तर हे अत्यंत उपयुक्त असं आहे. त्यामुळे बृहदारण्यक उपनिषदाचा अभ्यास करत असताना आपण त्यातल्या संस्कृत मंत्रांना सुद्धा समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करू. दर शनिवार, रविवार आपण हे सत्र घेणार आहोत. ह्यामध्ये जर कोणाला काही शंका असतील किंवा ह्या उपनिषदाविषयी काही कोणाला शंका असतील, तर नक्कीच विचारू शकता. त्याने मला अधिक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल. कारण माझंही अध्ययन अगदी सुरू आहे, तोडकं-मोडकं आहे, फार काही अभ्यास नाही, पण मी प्रयत्न करते आहे. जेवढं माझ्याकडनं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेन आणि आपलंही त्यावर काही विशेष अध्ययन असेल, काही मत असेल, तर ते नक्कीच आपण त्या सत्रामध्ये तुम्ही व्यक्त करावं, अशी मी सगळ्यांना विनंती करते. शेवटी ह्याचं मी असंच सांगेल, की
म्हणजे व्यावहारिक जगामध्ये जीवन जगत असताना एक बाकीच्या सगळ्या स्तरावर नाही, पण निदान स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तरी मला असं वाटतं की ह्या उपनिषदाचा जो अध्ययन आहे, जे अभ्यास आहे, तो नक्कीच आपल्याला मार्गदर्शक ठरेल. अ, अशी आशा ठेवूनच आपण ह्या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत. अ, वेळेअभावी मला असं वाटतं की मी इथेच विराम द्यावा. ह्या उपनिषदाच्या ह्याच्या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते नक्कीच आपण विचारू शकता. ह्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे की असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्यू मा अमृतम गमय. म्हणजे काय की असत्याकडून सत्याकडे जायचं आहे, अंधारापासून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे आणि मृत्यूपासून आपल्याला अमरत्वाकडे जायचं आहे. आणि ही 3 उद्दिष्टच आपल्याला ह्या अध्ययनातून साध्य करायची आहेत. म्हणून हे जो मंत्र म्हणलेला आहे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय, हे साध्य करणं हेच या आपल्या अध्ययनाचं प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. तर मला योग विद्याधाम आणि सगळ्यांनी इथे संधी दिली आणि माझं हे काही थोडंसं तोडकं मोडकं जे काही माझ्या अध्ययनातून अभ्यासातून मला समजलं ते सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला, सहभागी झालात, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आज मी फक्त एक स्वरूप सांगितलं की काय आहे, याचा विषय काय आहे, हे उपनिषद कोणत्या वेदाशी संदर्भात आहे, त्याच्यामध्ये काय काय विषय आहेत याची एक संक्षिप्त मला फक्त आढावा आज देणं आवश्यक वाटलं. आता जेव्हा आपण शनिवार रविवार हे सुरू करू तेव्हा प्रत्येक विषय आणि त्याचं विस्तृत आपण त्याचं विवेचन घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मी वैज्ञानिक जास्त सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण मला असं वाटतं की आज व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्याला त्याच्यामध्ये याला जास्त इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने माझा प्रयत्न असेल की केवळ आध्यात्मिक आणि पारमार्थिक दृष्टीने न अभ्यास करता ह्याचा वैज्ञानिक दृष्टीनेही तेवढाच अभ्यास आपला व्हावा. ह्याच उद्देशाने आपण शनिवारी आणि रविवारी हे सत्र सुरू करणार आहोत. ह्या संदर्भात कोणालाही काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बाकी मी इथेच विराम देते आणि सगळी सूत्र